नमस्कार, गावरान रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवायला शिकणार आहोत पाटवडीचा रस्सा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बनवायच्या आहेत पाटवड्या. त्यासाठी कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घेतलं आहे. आता तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी घालूया. मोहरी तडतडली की 1 चमचा जिरे घालूया. आता मी इथे लसूण आणि मिरचीचं वाटण करून घेतलं आहे. तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही हे वाटण आता तळून घ्यायचं. मी इथे 2 चमचे वाटण घातलेलं आहे. आता ह्याच फोडणीमध्ये आपण 1 तांब्याभर पाणी घालायचं आहे. मी इथे जवळजवळ मोठे 2 ग्लास पाणी घातलं आहे. यासाठी लागणारं संपूर्ण साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता मीठ घालूया. मी इथे वरून हळद घातलेली आहे. तुम्ही फोडणीमध्ये घालणार असाल तरीही घालू शकता. याला उकळी यायची वाट बघायची. उकळी आल्यानंतर एका विस्करच्या सहाय्याने किंवा पळीच्या सहाय्याने बेसन पीठ हळूहळू घालत जायचं. गाठी होता कामा नयेत. या दरम्यान गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा. पीठ घोटताना लक्षात ठेवायचं पीठ खाली लागता कामा नये. आता याला वाफ देण्यासाठी झाकून ठेवूया. गॅस बारीक करायचा. 5 ते 10 मिनिटांनंतर पुन्हा एकदा आपण उघडून बघूया. परत पीठ वरचं खाली करून घ्यायचं आहे. आणखी एकदा वाफायला ठेवायचं आहे. त्यासाठी परत एकदा झाकावं लागेल. 5 मिनिटांनी परत एकदा काढून बघूया. पीठ आता छान शिजून तयार आहे. आता वड्या थापण्यासाठी 2 ताटं घेतली आहेत. ताट उलटे केले आहेत. त्याच्यावरच थोडंसं तेल लावून घेतलं आहे. ताटाला तेल सगळीकडून पसरून लावायचं, म्हणजे वड्या चिकटणार नाहीत. आता वड्यांसाठी बनवलेलं पीठ दोन्ही ताटावर अर्ध काढून घेऊया. ही प्रोसेस पीठ गरम असतानाच करावी लागते. आता हाताला चटके बसू नयेत म्हणून एका पातेल्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आणि पाण्यात हात बुडवूनच हळूहळू अशा प्रकारे वड्या थापून घ्यायच्या. या दरम्यान आपल्या हाताला पाण्यामुळे वड्या चिकटणार पण नाहीत. अगदी अलगद हाताने आपण वड्या थापून घ्यायच्या. काही लोकांना या वड्या अशाच नुसत्याच खायला आवडतात. काही लोकांना रश्श्यासोबत खायला आवडतात. आता दोन्ही ताटावर आपल्या वड्या थापून झालेल्या आहेत. आता वड्या कट करून घ्यायच्या. वड्या थापून झाल्यानंतर यावर कोथिंबीर घालायची. काही लोक किसलेलं खोबरं सुद्धा घालतात. या अशा काजू कतलीसारख्या आकाराच्या वड्या काढायच्या. वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता आपण रस्सा बनवूया. रश्श्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे. आता यात 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालूया. रश्श्यासाठी 1 वाटी डाळीचं पीठ भाजून घेतलं होतं. ते पाण्यात मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचे. जिरे आणि मोहरी तडतडून झाली की आलं, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घालूया. वाटणामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता वाटण छान भाजून घ्यायचं. आता यामध्ये 1 चमचा हळद घालूया. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट पावडर. मग 2 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालूया.
मसाले चांगले भाजून घेऊया। आता रश्श्याला चांगला लाल कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया। मसाले पुन्हा एकदा चांगले भाजून घ्यायचे आणि आता बेसन पीठ भाजून ठेवलेलं पाणी जे होतं ते आता घालूया। रस्सा आपल्याला हवा तसा घट्ट पातळ बघून त्याच्यामध्ये पाणी वाढवायचं आणि शेवटी मीठ घालायचं। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। रश्श्याला एक 10 मिनिटं बारीक आचेवर उकळी येऊ द्यायची। आपला पाटवडी आणि पाटवडीचा रस्सा तयार आहे। पाटवडीचा रस्सा भाकरीसोबत खूप छान लागतो। गावाकडे मासवडी, पाटवडी, शेंगोळे, फळं असे पदार्थ केले जातात, जी खूप टेस्टी लागतात। आम्ही असेच गावरान पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत। आपल्या गावरान रसोईवर असेच गावरान पदार्थ येत राहतील यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।